श्री गुरुदेव पहिले राज्यस्तरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विचार साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले आमचे मार्गदर्शक आदरणीय वेरुळकर गुरुजी, आजच्या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून लाभलेले ज्यांनी आदरणीय सावरकर दादांचा वसा पुढे नेला असे डॉक्टर श्री सुभाषजी सावरकर दादा, आजच्या या उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी गमे सर, स्वागताध्यक्ष मधुकररावजी मेहरे, उपस्वागताध्यक्ष प्रदीप पाटीलजी गोमाशे, सर्वांचे नाव या ठिकाणी न घेता सर्व आदरणीय विचारपीठ फक्त 3 महिलांचे नाव या ठिकाणी विशेष करून घेईल, कारण या 3ही महिला या ठिकाणी ज्या उपस्थित आहेत, एक पौर्णिमाताई सवई ज्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना एक महिला म्हणून कोणतं कार्य आपण केलं पाहिजे आणि एक महिला काय करू शकते हे ज्यांनी या गुरुदेव सेवा मंडळामध्ये कार्य करत सांगितलं, अशा पौर्णिमाताई सवई. दुसऱ्या महिला या ठिकाणी उपस्थित आहे, सभागृहाला त्यांचा परिचय नाही, मात्र आदिवासी समाजामध्ये गेल्या अनेक वर्षापासून त्या आदिवासी लोकांसाठी काम करतात. गडचिरोली भागामध्ये वर्षा अशोक आत्राम या सेवा फाउंडेशनच्या अध्यक्ष आहेत. आणि तिसऱ्या महिला आहेत, आपण हे जे साहित्य संमेलन पहिल्यांदा घेतलं, आम्ही गुरुजींना विचारलं की आपण हे साहित्य संमेलन कोणाला समर्पित करायचं. गुरुजींनी सांगितलं की या देशाला स्वतंत्र होऊन 75 वर्ष पूर्ण झाले, आपण अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि म्हणून हा अमृत महोत्सव आपल्याला डोळ्याने पाहायसाठी ज्यांनी या देशाची रक्षा केली अशा वीर जवानांना आपण हे समर्पित केलं पाहिजे. म्हणून आपण हे पहिलं साहित्य संमेलन वीर जवानांना समर्पित केलं आणि त्याच वीर जवानांच्या वीरपत्नी आदरणीय सांगोलेताई या ठिकाणी उपस्थित आहे. या ठिकाणी या साहित्य संमेलनाला उपस्थित असलेले सर्व मंडळी, महाविद्यालयीन विद्यार्थी सुद्धा यामध्ये सहभागी झाले आहेत. मी सर्वांचं आयोजन समितीच्या वतीनं सर्वप्रथम हार्दिक स्वागत करतो. गेल्या अनेक वर्षापासून आम्ही अकोल्यामध्ये साहित्य संमेलनाला जातो, परंतु या व्यतिरिक्त सुद्धा अनेक जिल्ह्यांमध्ये साहित्य संमेलन होते. गोंदियासारखा लहानसा जिल्हा, पण त्या ठिकाणी सुद्धा नित्य नियमाने साहित्य संमेलन होते. अनेक शहरामध्ये साहित्य संमेलन होतात, परंतु वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं जे साहित्य संमेलन आहे ते साहित्य संमेलन अमरावती जिल्ह्यामध्ये म्हणजे शहरामध्ये मला तरी असं वाटते की आतापर्यंत झालेलं नव्हतं. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची कर्मभूमी हे अमरावती जिल्हा आहे, जन्मभूमी ही अमरावती जिल्हा आहे, परंतु अमरावती जिल्हा कर्मभूमी आणि जन्मभूमी असताना सुद्धा साहित्यापासून आपला अमरावती जिल्हा वंचित आहे असं म्हणायला मला या व्यासपीठावरून हरकत वाटत नाही. कारण आपण जर शहरात फिरलो, काही मोजके प्रचारक आहेत जे तनमन धनाने हे विचार पुढे जाण्यासाठी सातत्यानं लढत आहे, लोकांपर्यंत पोहोचत आहे, परंतु हे पोहोचत असताना मला असं वाटते की आज अमरावतीची जी परिस्थिती आहे या परिस्थितीला अनुसरून हे साहित्य संमेलन या ठिकाणी घेण्याचा निर्णय या ठिकाणी आम्ही घेतला. आपण पाहिलं असेल, काही महिन्यापूर्वी अमरावतीमध्ये कर्फ्यू लागला आणि अनेक तरुण पोरांच्या हाती तलवारी देण्यात आल्या. ज्या मातीमध्ये राष्ट्रसंत जन्मले, ज्या मातीमध्ये गाडगे महाराजांचा जन्म झाला, ज्या मातीमध्ये शिक्षणाची क्रांती उभी करणाऱ्या भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांचा जन्म झाला, त्या मातीमध्ये अशा प्रकारचं कृत्य होणं आम्हाला ते निंदनीय वाटते. आणि म्हणून हे का घडत आहे तर खऱ्या अर्थानं आपण हे जे राष्ट्रसंतांचे विचार आहे ते विचार मला असं वाटते त्या तरुणांपर्यंत पोहोचवण्यासाठी कुठेतरी कमी पडतोय. ते त्यांच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, तरुणांपर्यंत हे विचार मनामध्ये त्यांच्या रुजवता आले पाहिजे, हे आजच्या काळाची गरज आहे. आपण पाहतो की जमाना आता बदलत चाललेला आहे आणि महाराजही म्हणतात, साधन अब बदलना होगा, घर घर में यही गाना होगा. परंतु साधन बदललं म्हणजे माणसं बदलतात काय?
आणि मग म्हणून आता साधन बदलल्यानंतर लोकांनी कोणतं साधन अवलंबलेलं आहे आपल्या सगळ्यांना माहित आहे. महाविद्यालयीन तरुण असेल किंवा अनेक म्हणजे आज तर 70 वर्षांच्या आजोबांकडेही मोबाईल आहे, तेही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यस्त झालेले आहेत. परंतु हे सुद्धा साधन आपल्याला विचारांची क्रांती घडवण्यासाठी करता येते आणि ते करण्यासाठी हे साहित्य संमेलन आम्ही या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. कोविडचा काळ होता, त्या काळामध्ये आम्ही बाहेर जाऊन कार्य करू शकत नव्हतो. म्हणून गुरुजींनी सांगितलं की आता राष्ट्रधर्म युवा मंचाच्या माध्यमातून तुम्ही कार्य पुढे नेलं पाहिजे. अनेक तरुण होते, ते वेगवेगळ्या पक्षामध्ये होते, कोणी वेगवेगळ्या संघटनेमध्ये होते आणि इकडे तिकडे फिरत असताना अनेक तरुणांचे आयुष्य सध्याच्या स्थितीमध्ये दावणीला लागलेलं आहे. राजकीय लोकांच्या मागे जर आपण पाहिलं, अनेक असे तरुण आहेत, आज त्यांच्या मागे जातात, संध्याकाळच्या पार्ट्या झाल्या की ते पोरं घरी परत जातात, परंतु आयुष्याचं पुढे काय आहे याचं मात्र उत्तर त्यांच्याकडे नाही. आणि म्हणून अशी पिढी या समाजामध्ये घडत असताना ती पिढी आपल्याला कुठेतरी आता बदलावी लागेल. हा उद्देश या साहित्य संमेलनाचा आहे आणि त्या माध्यमातून तरुणांना यामध्ये सहभागी करता आलं पाहिजे. म्हणून आम्ही महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे वैचारिक प्रात्यक्षिके गुरुजींनी सुचवल्याप्रमाणे तो एक कार्यक्रम सुद्धा उद्याला घेतलेला आहे. काही स्पर्धा घेतलेल्या आहेत. राष्ट्रसंतांच्या विचारांवरती निबंध स्पर्धा घेतलेली आहे, चित्रकला स्पर्धा घेतलेली आहे. त्यासोबतच आम्ही त्यामध्ये रांगोळी स्पर्धा घेतलेली आहे की इतरही जिल्ह्यातल्या लोकांनी, शहरात राहणाऱ्या लोकांनी इथपर्यंत आलं पाहिजे. एकदा जर का ते या ठिकाणी आले आणि इथले विचार जर त्यांनी ग्रहण केले तर मला असं वाटते की ते आपल्याला कधीही कोणत्या मोर्चामध्ये दिसणार नाही आणि ते बदलवण्यासाठी हे साहित्य संमेलन घेण्याचं ठरलं. आम्ही दरवर्षी अकोल्याला जायचो. साहित्य संमेलन आदरणीय बरगट दादा दरवर्षी साहित्य संमेलन घेतात, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण सगळेजण त्या ठिकाणी जात असतो. परंतु त्या ठिकाणी साहित्य संमेलनाला गेल्यानंतर आमच्या मनामध्ये खंत होती की अमरावती शहरामध्ये सुद्धा साहित्य संमेलन झालं पाहिजे. राष्ट्रसंतांचे विचार हजारो लोकांच्या कानी पडले पाहिजे. हा उद्देश पुढे नेत दादांच्या मार्गदर्शनामध्ये आम्ही या साहित्य संमेलन घेण्याचा या ठिकाणी निर्णय घेतला. गुरुजी सांगताना आनंद वाटते की अनेक असे लोक अमरावती शहरामध्ये भेटले की आज हे संमेलन यशस्वी जे होत आहे. कार्यकर्ते तर काम करतीलच, परंतु काम करत असताना त्यासाठी धनाची सुद्धा आवश्यकता असते. अनेक लोक या ठिकाणी आम्हाला असे भेटले की त्यांनी स्वतःवरून हातामध्ये पावती बुक घेऊन या शहरामध्ये घरोघरी फिरून त्यांनी वर्गणी जमा केली आणि आमच्यापर्यंत आणून दिली. आतापर्यंत आम्ही म्हणजे साहित्य संमेलनातून साहित्याचाच प्रचार होतो, परंतु साहित्य संमेलन घेत असताना आम्हाला अमरावती शहरातले असे काही लोक मिळाले की आता ते लोकांसोबत आम्हाला हे विचार पुढे नेण्यासाठी असं वाटते की एका वेगळ्या गतीने आता हे विचार पुढे जाणार आहे. त्यासाठी अनेक लोक आम्हाला भेटले. चोरे दादा गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी साहित्य संमेलन म्हणजे वैचारिक कार्य ते करतातच, परंतु ते करत असताना आमची आणि त्यांची आतापर्यंत भेट झालेली नव्हती. कार्यक्रमात आम्ही भेटत होतो, परंतु आता त्यांची आणि आमची सांगड झाली. असे अनेक लोक आम्हाला, चव्हाण सर या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांनी स्वतःवरून फोन करून बोलावलं आणि म्हटलं की या ठिकाणी साहित्य संमेलन होत आहे, त्यात आम्ही वेळ देऊ शकत नाही, परंतु आमच्याकडून जी मदत होईल ती तुम्ही घेतली पाहिजे. त्यांनी आम्हाला भरघोस मदत या ठिकाणी केली. आदरणीय रेडे महाराज या ठिकाणी बसलेले आहेत. अनेक लोक आम्हाला या ठिकाणी बापूसाहेब धोटे या ठिकाणी आहेत. त्यांचं वय झालं. आम्हाला असं वाटते म्हणजे राष्ट्रधर्म युवा मंच ज्यावेळेस स्थापन केला तर अनेकांनी म्हटलं बरगट दादाला अध्यक्ष केलं, ते तरुण आहे काय, पण तरुणांपेक्षा जास्त फिरले ते धोटे दादा. त्यांचं वय खूप आहे, तरी सुद्धा धोटे दादांनी शहरामध्ये फिरून त्या ठिकाणी आम्हाला मदत केली. निश्चित रूपानं हे जे कार्य करणारे सगळे तरुण आहेत, तरुण म्हणजे कोण, त्यामध्ये वयाचं बंधन नाही, नाही तर हजारो तरुण आहेत, परंतु म्हणजे 25 वर्षाचा आहे पण काम जर 70 वर्षाच्या माणसासारखं करत असेल तर तो तरुण काही कामाचा नाही. आणि म्हणून अशा अनेकांनी आम्हाला या ठिकाणी सहकार्य केलं. त्या सहकार्यातून हे साहित्य संमेलन संपन्न होत आहे. यामध्ये 2 दिवसामध्ये आम्ही विविध प्रकारचे कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्यामध्ये आज उद्घाटन झाल्यानंतर आदरणीय आचार्य वेरुळकर गुरुजींचं त्या ठिकाणी प्रकट मुलाखत या ठिकाणी होणार आहे. त्यानंतर सामुदायिक प्रार्थनेनंतर स्वरधारेचा कार्यक्रम आहे. भजन संगीत मैफिल आपण या ठिकाणी राष्ट्रसंतांची आयोजित केली आहे आणि त्यानंतर मग शेवटचा कार्यक्रम आजचा कवी संमेलन आहे. उद्या सकाळी ध्यानापासून तर रात्री सप्तखंजेरी वादक प्रबोधनकार सत्यपाल महाराज यांच्या शिष्यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे. दिवसभर आपण परिसंवाद घेतलेला आहे.
त्यामध्ये युवकांचा परिसंवाद आहे, महिलांचा परिसंवाद आहे आणि वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार कसे आपल्याला लोकांपर्यंत पोहोचवता येईल, काय त्या साहित्यामध्ये आहे संतांच्या, त्या सगळ्या संतांच्या साहित्याचं विचार मंथन या ठिकाणी 2 दिवसांमध्ये होणार आहे। मी सगळ्या लोकांना या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व गुरुदेव भक्तांना विनंती करतो त्यांनी या 2 दिवसाच्या होणाऱ्या साहित्य संमेलनामध्ये सहभागी व्हावं। यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून सर्व आयोजन समिती आचार्य वेरुळकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनात कार्य करत आहे। ही एक नवी स्फूर्ती आम्हाला या ठिकाणी मिळाली आणि निश्चित रूपानं याच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये चांगल्या प्रकारे कसं काम करता येईल यासाठी नवीन माणसं सुद्धा मिळाली। आता वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे विचार महाविद्यालयापर्यंत कसे पोहोचवायचे, मला असं वाटते की हे पुढचं टार्गेट सुद्धा आपलं असलं पाहिजे। महाराज असं म्हणतात की जोवरी अंतकरण नाही गुंतले तोवरी प्रचार वरवर चाले, यासाठी पाहिजे जीवनाची रंगिले प्रचारकाचे। नुसतं आपण बऱ्याच जण असं म्हणतात की बा आम्ही ध्यान आणि प्रार्थना करतो, गुरुजी आम्हाला नेहमी म्हणतात की ध्यान प्रार्थनेच्याच मागे नका लागू, तुम्ही कृतीत्मक कार्य सुद्धा केलं पाहिजे। आणि म्हणून आम्ही गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रधर्म युवा मंचाच्या माध्यमातून गावांमध्ये स्मशानभूमीचं काम असेल आमचे कार्यकर्ते करतात, गावामध्ये कोणत्या समस्या उद्भवलेल्या असेल ते सुद्धा कार्य करतात। आपण कोविडमध्ये महाराजांची पुण्यतिथी साजरी करू शकलो नाही, त्यावेळेस आमच्या या राष्ट्रधर्म युवा मंचाच्या तरुणांनी 300 बॉटल रक्त अमरावती जिल्ह्याला दिलेलं आहे। अमरावती जिल्ह्यामध्ये जवळपास 10 स्मशानभूम्या राष्ट्रधर्म युवा मंचाच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी तयार केलेल्या आहेत। त्या नुसतं म्हणजे पैसे लावल्याने तयार झाल्या नाही, तर कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी स्मशानभूमीमध्ये जाऊन कलरिंग केली, झाडं लावलीत, त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे सौंदर्यीकरण केलं। हे सगळं करत असताना लोक असं म्हणतात की स्मशानभूमीत गेलो पाहिजे नाही। स्मशानभूमी ही आपण त्याला विटाळासारखं समजतो, परंतु खऱ्या अर्थानं माणसाचं अंतिम विधी त्या ठिकाणी होत असते, त्यामुळे आपल्याला प्रत्येकाला त्या ठिकाणी जावं लागते। ते सुद्धा ठिकाण आपण स्वच्छ केलं पाहिजे, सुंदर केलं पाहिजे। हे विचार आदरणीय गुरुजींच्या शिबिरातून आम्ही घेतले। मागच्या वर्षी 3 शिबिर आम्ही नवीन सुरू केले, जे गेल्या अनेक वर्षापासून बंद पडलेले होते। सातत्यानं हे जे प्रचाराचं कार्य आहे, हे प्रचाराचं कार्य राष्ट्रधर्म युवा मंचाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे। त्यामुळे आम्हाला सुद्धा आपल्या सगळ्या यामध्ये लाभावा। पहिलं साहित्य संमेलन अमरावती जिल्ह्यामध्ये आम्ही घेतोय, काही चुका आमच्याकडून होईल। सगळे मुलं म्हणजे आमच्याच माझ्या वयाचे सगळे पोरं आणि एकच आमचे 2 हे आहेत की त्या मूर्त्या मोठ्या आहेत आणि आम्हाला मार्गदर्शन करतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे काम करत असतो। आदरणीय तराडे दादांनी अमरावतीत घर घेतलं म्हणून बरं झालं, नाहीतर ते अंजनगाव सुरजीवरून अमरावतीला यायला खूप वेळ लागत होता। आता अमरावतीत आल्यानंतर अमरावतीमध्ये सुद्धा चांगल्या प्रकारचे कार्य आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे। संमेलन घेत असताना काही चुका निश्चितच होतील। सगळे तरुण मंडळींनी हे संमेलनाचं आयोजन केलं आहे, आम्हाला भरपूरसा त्याच्यामधला अनुभव नाही, परंतु अशा जर काही चुका झाल्या तर मी आपल्या सर्वांना विनंती करतो की तुम्ही आयोजन समितीला सांगितलं पाहिजे। निश्चित रूपानं तो सुद्धा बदल करण्याचा आपण प्रयत्न करू। एवढं प्रास्ताविकेमध्ये बोलतो। उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचे मी आयोजन समितीच्या वतीने आभार व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद।